नमस्कार. आज शिकणार आहोत ब्लाऊज पीस पासून एका छोट्या मुलीची म्हणजे 1 वर्षाच्या मुलीची फ्रॉक कटिंग. अगदी 2 मिनिटात पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. मीने काय केलंय बघा, अशी घडी करून घेतली. बघू शकता तुम्ही. ब्लाऊज पीस घेतलंय हे बघा, 1 2 3 आणि 4 पदरी. हे बघा अशा पद्धतीने 1 2 3 4 पदरी करून घडी करून घेतली. आणि मी ही बघा अशा पद्धतीने ही डबल बंद बाजू आहे. इथून हे बघा ही बंद बाजू आहे. आपल्याला इथून गळा घ्यायचा आहे आणि इथून बघा मी कशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करून दाखवते. हे बघा आपल्याला ही बंद बाजू आहे ना, बघू शकता इथं 4 बाजू सोडलेले आहेत ना आपण. 1 2 3 4 अशा पद्धतीने व्यवस्थित करून ही बंद बाजू घेतली मी 4 पदरी. आणि इथून आपल्याला 1.5 इंच खालीही 1.25 असा आकार घेऊन आपल्याला गळा काढून घ्यायचा आहे. बघा अशा गोल आकाराने बघू शकता. आपल्याला काय करायचं आहे, मी काय करणार आहे, एक असा भाग, एक पंजा असा घेऊन इथं निशाण मारणार आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, 6 बोटं किंवा 6 बोटं. हे बघा अशा पद्धतीने मी 5 बोटं ठेवून 2 बोटं असं निशाण मारणार आहे. लक्ष राहू द्या. त्याच्यापेक्षा हाफपेक्षा थोडं वरती घ्यायचं आहे आपल्याला इथं. आणि आपल्याला काय करायचं, असं निशाण मारून घ्यायचं बघा असं. हे बघा अशा पद्धतीने इथून आपल्याला हे बघा असं क्रॉसमध्ये असं पॅन्टीचा आकार असा निशाण मारून घ्यायचं बघा. बघू शकता तुम्ही. आता मी काय करणार आहे, याला कटिंग करणार आहे बघा. मी जिथं निशाण मारला आहे ना तिथंच कटिंग करणार आहे बघा. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आता आपण गळ्याची ही कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे. मागं पुढं मी सेमच गळा घेतलेला आहे बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने. आता याला काय करायचं आहे आपल्याला, हा जो भाग आहे, हा भाग आणि हा भाग अशा पद्धतीने आपल्याला याला हा भाग आणि हा भाग असा ठेवून, हे बघा हा भाग आपण पलटी केला. हा भाग आपण आपल्याला, थांबा मी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते. जो हा भाग आहे ना आपला, हे बघा हा कटिंग केलेला भाग आहे ना, इथून आपल्याला हे आपल्याला कट करून घ्यायचे बघा. तुम्हाला तेही दाखवते. आधी आपल्याला हे कट करून घ्यायचे बघा. सॉरी मी हे बोलली, फ्रॉक बोलली, पण फ्रॉक नाही आहे. मी व्हिडिओमध्ये फ्रॉक बोलली, सॉरी. हे बघा अशा पद्धतीने 4 हे बघा कट करून घेतलेले आहेत ना. याला आपल्याला इथून शिलाई मारून घ्यायची बघा. इथपर्यंत अशी शिलाई मारून घ्यायची. मग आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे ना, हा भाग इथून असा जोडून घ्यायचा बघा. म्हणजे पॅड अशी तयार होते. कोणाला हाफ किंवा लॉंग घ्यायचे असेल तर वाढवून घ्यायचे आपल्याला. आणि हे बघा अशा पद्धतीने हा भाग शिवल्यानंतर याला असा शिवला जातो हा भाग. हे बघा. आणि उरलेली इथं आपण याला काय करायचंय, नंतर अर्धा इंच वाळून आणि 1 इंच असं वाळून आपल्याला कमरपट्टी तयार करायची. बघू शकता. हा झाला पॅन्टीचा भाग. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला हळूहळू सांगते म्हणजे यायला पाहिजे. याला आपल्याला जॉईन करायचं आहे म्हणजे पॅन्ट तयार होते.
नंतर हे दाखवणार आहे मी तुम्हाला। याला आपल्याला असं खोलायचं आहे, बघू शकता मी 4 पदरी जो घेतलंय हे बघा अशा पद्धतीने। आणि याला काय करायचं आपल्याला, गळा इथं पाइपिंग लावायची आहे, इथूनही आपल्याला झालर किंवा लेसी लावू शकतो, इथून आपल्याला शिवायचं आहे। आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, चून टाकून इलास्टिक वगैरे असं टाकून आपल्याला बघा किती सुंदर असं टॉप आणि ड्रेसही म्हणू शकता तुम्ही, अशा पद्धतीने बघा होईल। आता शिवल्यानंतर व्यवस्थित दिसेल ते अशा पद्धतीने बघा। मी तुम्हाला कटिंग दाखवली आहे, हे बघा थोडंसं असं चून आपल्याला तयार करून घ्यायची आहे, म्हणजे कमरेचा जो माप असतो तो घेऊ। हे बघा अशा पद्धतीने, जर लांबी असेल तर लांबी घेऊ शकता। शिवल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित दिसेल। इथं आपल्याला इलास्टिक टाकून थोडा कंबरचा साईज आपल्याला चून करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित दिसेल, समजलं असेल तुम्हाला। आणि अशा पद्धतीने बघा आपण टॉप आणि पॅन्ट कशी कटिंग करायचं शिकलो। आणि अजून असे भरपूर मी सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणणार आहे, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीने एकदम सिंपल टाईप जे शिकायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकते अगदी सोप्या पद्धतीने। नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।